स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची आणि मकर संक्रांतीच्या परंपरेची। प्रथमतः सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय शंतनू। पहिला चेंडू शंतनूचा, लोअर फुल टॉस कट करण्याचा प्रयत्न निखिल सकपाळच्या बॅटमधून इनर एज गेट चेंडू शॉट थर्डमॅन वरती अडवला जाईल, तद्वर घेतली गेली। एक धाव धपलकावरती धावांचा श्री गणेशा करत असताना DN आर्मी साखळवाडी संघाकरिता आपण पाहतोय अ गटातील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना DN आर्मी साखळवाडी त्यांच्या विपक्षामध्ये शिवतेज मांजुर्णे। गोलंदाजीसाठी पाहिला तर डावकुरे हाताचा गोलंदाज शंतनू, समीर पाकड। मांजुर्णे पहा आपला 12वा खेळाडू नाहीये, त्यामुळे अशी गफलत होतीये। जो आलाय त्यानं चुकीची नावं आमच्यापर्यंत पोहोचवली। समीर पाकड उधळेकोंड एक्सप्रेस गोलंदाजी माकवती तर स्ट्रायकर एंड केले फलंदाजी करण्याकरिता। यावेळीचा चेंडू पडल्यानंतर बाहेर चाललाय, डावी यष्टी सोडून पंच सागर मोहिते आमच्याकडे वळतात। वाईडचा इशारा, अतिरिक्त एक धाव धावपलकावरती वाढतीये। धावपलक 2 या आकड्यावरती सुमेश महाडिक, मिस्टर JPL जावटे प्रीमियर लीग या नावानं ज्याला ओळखलं जातं तो सुमेश आहे स्ट्रायकर एंडकडे। या वर्षीची जर तुम्ही पाहिलीत ना तर 2024 मधली पावसाळ्यातील ती नेरुळ सारसोळे मैदानावरती झालेली रबर बॉलची स्पर्धा आठवा, ज्या स्पर्धेमध्ये सुमेश महाडिकने आपल्या नावाचा डंका पिटला। तो सुमेश पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्रायकर एंडकडे। आज निमित्त RK चषक 2025 समीर पाकड त्याच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा सुमेश। लोअर फुल टॉस यावेळेस मात्र कट केलाय, चाललाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, चूक केली क्षेत्ररक्षकानं, दंड 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 सीमापार, चौकार। चौकारानं सुमेशच्या फलंदाजीचा श्री गणेशा होत असताना धावपलकावरती 4 धावा वधारल्यात। 4 धावांनी धावपलक वेगासरची पुढे पोहोचले 6 या आकड्यावरती। या डावातील पहिला चमकार जो मात्र गणला गेला फलंदाज सुमेश महाडिकच्या नावावरती। RK चषक म्हटलं की या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये 9 खेळाडू एका गावातील उरवले, 2 खेळाडू ऑल इंडिया आयकॉन जे आपल्याला पाहायला मिळतात। परंतु कौतुक असेल विशेषतः आमच्या या ग्रामीण भागातील संघांचं, ज्यांनी आपल्याच ग्रामीण भागातील ऑलराऊंडर खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून खेळण्याची संधी दिली आहे, ज्यामध्ये सुमेश महाडिक स्ट्रायकर एंडकडे आपण पाहतोय ॲज अ आयकॉन खेळत असताना साखळवाडी टीम करिता, तर दुसऱ्या बाजूला समीर पाकड जो गोलंदाजी करतोय, मूळचा उधळेकोंड हा त्याचा संघ आहे, परंतु आज शिवतेज मांजुर्णे संघाकरिता तो ॲज अ आयकॉन म्हणून तो खेळतोय। पुनश्च एकदा समीर, यावेळेस मात्र फंबल झाला, त्यामुळे पंच कळवतात मृत चेंडूची घोषणा, डेड बॉल। पहिलं षटक चालू असताना 6 धावा धावपलकावरती 2 चेंडूचा खेळ संपलाय। प्रो लिंक लाईव्ह वरती आपण ही स्पर्धा पाहतोय, विपुलजी पांडुळकर यांनी सुरू केलेली प्रो लिंक ही YouTube वाहिनी। आणि आज आमच्या सोबत सिद्धार्थ कदम जो टेक्निकल हेडच्या भूमिकेमध्ये गतवर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये तो पाहायला मिळाला होता। आज आपण या चॅनलचा गवगवा पाहतोय। यावेळेचा चेंडू ऑन साइड वरती उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स वरती चेंडू गॅदर करेल, भरत रणपिसे मला वाटते त्या ठिकाणी होते। चांगलं क्षेत्ररक्षण, एकेरी धावेने धावपलक वधारलं जाते, धावपलक पोहोचलं जाते 7 या आकड्यावरती। बिनबाद 7 धावांची सलामी आतापर्यंत। एका बाजूला जर पाहिलात तर निखिल सकपाळ, तर त्याच्या साथीनं सुमेश महाडिक ही आघाडीची जोडी। पहिला सामना कोण विसरेल RK चषक 2025 चा, ज्या ठिकाणी कडापे विपक्षामध्ये साखळवाडीची ती लढत बरोबरीमध्ये सुटली आणि सुपर ओव्हरमध्ये साखळवाडी संघ विजयी झाला। लोअर फुल टॉस केवळ दिशा दाखवण्याचं काम केलं, कोणत्याही प्रकारची घाई नव्हती। थोडासा आता नाराज आहे, चेंडू संपल्यानंतर थोडासा निखिल नाराज दिसला, कारण फुल टॉसला वाया दवडलं हे त्याला कळलंय। परंतु चांगली बाब आहे की सुमेशला त्यानं स्ट्रायकर एंडकडे पुन्हा एकदा आणलंय, काहीतरी वेगळी रणनीती घेऊन ते मैदानामध्ये आले। ज्या चुका पहिल्या मॅच मध्ये झाल्या त्या चुका दुसऱ्या मॅच मध्ये आम्हाला करायचं नाहीये हे मात्र दाखवून देतोय निखिल सकपाळ। पुनश्च एकदा समीर पाकड सज्ज होत असताना स्ट्रायकर एंडकडे सुमेश। यावेळेचा फटका लावलाय बैठक, लगावलाय षटकार, RK चषक षटकार। या प्रश्नाचं उत्तर दिलं निखिल सकपाळनं, चांगला फटका एक्झिक्यूट केला। यावेळेस जर पाहिला तर बॉलची लाईन अँड लेंथ अगोदर पिक केली, पाहिलं की चेंडू उजव्या यष्टीच्या जास्त बाहेर हाताळतोय समीर, मनसुबा बनवला, जागा बनवली आणि ऐन वेळेला लगावलेली बैठक उपयुक्त ठरली। याकरिता सुमेश महाडिकचा गवगवा आहे या टीम मध्ये। 6 धावांनी धावपलक वधारलं जाते, धावपलक 14 या आकड्यावरती। एक षटकार आणि एक चौकार वैयक्तिक आतापर्यंत सुमेश महाडिकच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। धावपलकावरती 14 धावांचा आकडा बिनबाद साखळवाडीची DN आर्मी फलंदाजी करते। पुनश्च एकदा समीर पाकड, यावेळेस मात्र सुमेश करता लोअर फुल टॉस, यावेळेस मात्र बॅटच्या टो एंडकडे चेंडू मला वाटतं पायावरती आदळलाय का हा देखील प्रश्न। येस, नटराज मुद्रेमध्ये सागर मोहिते सांगतायत की हा पायावरती चेंडू, परंतु आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहायला मिळाला, त्यामुळं लेग बायची एक अतिरिक्त धाव। पहिल्या षटकाची समाप्ती नाबाद आबाद बिनबाद 15 धावांची सलामी DN आर्मी साखळवाडी संघाची।
होते ते सेकंड राऊंड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज जर पाहिलात तर इथून जवळजवळ 500 किलोमीटरहून माणगाव परिसरातून बहुसंख्येनं प्रेक्षक राजा लोटलाय तो या आमच्या आरके चषक 2025 करिता. आणि खऱ्या अर्थानं कौतुक करू तेवढं कमीच आहे, कारण दरवर्षी काहीतरी नाविन्यता आणायची ही या स्पर्धेची ओळख आहे. पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये गाव टू गावच्या स्पर्धा, त्यानंतरच्या काळामध्ये जर पाहिलात तर सुरतमधील काही ओपन संघांना प्रवेश, तदनंतर मग जर पाहिलात तर ग्रामीण आणि आयकॉन संघांना संधी, गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया ओपन संघांना स्पर्धी, आणि यावेळेस मात्र थोडासा एक वेगळा फॉर्मॅट आणला तो अर्थातच दिवस आणि रात्रीचा हा वरचष्मा. आणि काय जबरदस्त कारनामा, जबरदस्त रांदेल सुलतानिया जिमखाना या मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्ष आलाय, हर्ष बाळकृष्ण रणपिसे. पहिला चेंडू यस पंच वाट पाहिली जाईल पंचायतीची निर्णयाची. यस पंच सांगतात रांदेलहून वेडरोड कडे हा चेंडू हाताळला, व्हाईट बॉल घोषित केला जाईल. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारली जाते. धावफलकावरती 2 धावा होतात, वधारतायत 17 धावा. 17 वरती खतरा इथून मात्र कोणाला असणार आहे. डावकुऱ्या हाताच्या 2 गोलंदाजांना पाचारण केलंय. संतोष रणपिसेला थांबून धरलंय. उजव्या हाताचा निखिल यावेळेस मात्र केवळ दिशा दाखवेल चेंडूला. संतोषची आपण इथं आवर्जून नामोल्लेख करणं गरजेचं आहे, जो कव्हर क्षेत्रामध्ये मला वाटतं क्षेत्ररक्षण करतोय. सध्याच्या घडीला संतोष रणपिसे आपल्याला पाहायला मिळतोय. आज रांदेलच्या मैदानावरती गुजरात टीम करता ज्यानं रणजी क्रिकेट सुद्धा खेळले. यावेळेसचा चेंडू जास्त बाहेर हाताळलाय का दाखवलंय खुणेनं पंचांना, परंतु काय निर्णय असेल. येस रिव्ह्यू कॉल केलाय नो करिता, आउटसाइड दी ऑप्शनम जास्त पिचिंग केली का याकरिता रिव्ह्यू कॉल केलाय. येस निश्चितच आपण ते पाहणार आहोत. हल चेक. येस इट इज नो बॉल. पिचिंग जर पाहिलात तर मर्यादा रेषेच्या पलीकडे, म्हणजे जी खेळपट्टी आखली आहे त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही, आणि त्याकरिता पंचांनी नो कॉल केला. आणि आता मात्र उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा हा बॉल यावेळेस हर्ष रणपिसे सुमेश माडिक करिता सफल झाले. हवेमध्ये खेळले, जाणून बुजून फटका हवेत खेळलेत. एक धाव घेतली, दुसरी करिता परतण्याचा मनसुबा. वा क्या बात आहे, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरी धावेने धावफलक वधारतय, धावफलक जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. थोडासा नाराज आहे सुमेश. फ्री हिटचा हा बॉल जास्त मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलेला नाहीये त्याला, त्याकरिता तो थोडासा नाखुश आहे. धावफलकावरती 2 धावा वधारल्या जात आहेत. धावफलक यावेळेस काय फटका, जबरदस्त मिडल ऑफ दी बॅट, स्वीट साऊंड, टक्काचा आवाज. चेंडू फेकून दिलाय सीमा पार. आरके षटकार. धावफलक पडू लागलंय रम पम 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 वेगानं. सुमेशची गाडी निघाली आहे, जावटे एक्सप्रेस इन द फॉर्म. हेच म्हणावं लागेल आतापर्यंत दुसरा षटकार जो लगावलाय. धावफलक वेगानं पोहोचतंय 27 वरती. मी अगोदरच बाकीत व्यक्त केलं की 2 उजव्या हाताचे फलंदाज आहेत म्हणून 2 डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजांना इन ऍक्शन आणलं, परंतु एक्सपिरियन्स संतोष रणपिसेचा कुठेतरी वापरायला पाहिजे होता हा प्रश्न आहे. यावेळेस ओहो क्या बात आहे, उलटा सुलटा चेंडू फेकून दिलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री बाहेर, सीमा पार. लगातारचा दुसरा आरके षटकार. पुनश्च एकदा 6 धावा धावफलकावरती वधारणी देतील. धावफलक जाऊन पोहोचते 3-3-33. लॉस ऑफ अ 0 विकेट. काय जबरदस्त फटकेबाजी, सुपर पीस ऑफ बॅटिंग. याकरिता मी 500 किलोमीटरचा प्रवास करून आलोय हे दाखवतोय सुमेश महाडिक. लगातारचा तिसरा षटकार. सकाळपासून मला माहित नाही, परंतु षटकारांची हॅट्रिक या मॅच मध्ये लगावले सुमेश महाडिकने. टाळ्यांचा गजर होतोय सुमेश करिता. डीएन आर्मीचा वाघ दहाडलाय मैदानाच्या आतमध्ये. सुमेश महाडिक सेट ऑन अ फायर नाव. या षटकारानं धावफलक 39 या आकड्यावरती अंगलट आली आहे. कर्णधाराच्या ही कल्पना, जिथं डावकुऱ्या हाताच्या हर्ष रणपिसेला गोलंदाजीसाठी आणलं, परंतु त्याच्यावरती हावी ठरलाय फलंदाज सुमेश महाडिक. इथून पाहिलं तर अजूनही
एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लगातारचा चौथा षटकार येणार का? सुमेश सज्ज स्ट्रायकर यांकडे. पुन्हा एकदा हर्ष. पुन्हा एकदा चेंडू मर्यादा रेषा ओलांडली गोलंदाजानं. चेंडू नो बॉल करिता कॉल केलाय. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी. काय दहाडलाय सुमेश. अक्षरशः समोरच्या खेळाडूला ना नामोहरण केलंय. 2 वेळा चेंडू त्यानं आउटसाइड दी लाईन पिचिंग केलाय. यस, रिव्ह्यू कॉल केलाय यावेळेस मांजुर्णे यांनी. यस, पुन्हा एकदा रिव्ह्यू कॉल केलाय. हॅलो, रिव्ह्यू रिटेन केलाय. ऑन द लाईन चेंडू पडलाय तर नो नसणार आहे. वाईड साठी कॉल असेल तर तो पंचांनी कळवावा तसा आम्हाला. अतिरिक्त एक चेंडू तर हाताळावा लागणारच आहे. फक्त फ्री हिट पासून बचावलाय गोलंदाज हर्ष. ऑन द लाईन असल्यामुळे गोलंदाजासोबत गेले आमचे थर्ड अंपायर मंगेश जिवतेकर, सागर मोहिते आणि सनी. हे 3 पंच आपण पाहतोय या स्पर्धेकरिता. शेवटचा अखेरचा एक चेंडू. पुन्हा एकदा सुमेश महाडिककडे. चौथा षटकार लगावण्याची संधी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र मला वाटते आता गरज भासणार नाही या पंचांना. नो बॉल, फ्री हिट. दडपण 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 स्पष्ट दिसतंय गोलंदाजावरती. वाचण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या बॉल पासून गोलंदाजानं वाचण्याचा प्रयत्न केला. डिफेन्स इज दी बेस्ट वे ऑफ अटॅक असं म्हटलं जातं, परंतु यावेळेस ते अंगलट आलं गोलंदाजाच्या. संरक्षण स्वतःच करणं महाग पडलं. लगातारचा चौथा षटकार. सुमेश महाडिकच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमा पार. आरके षटकार. 47 आतापर्यंतचा मला वाटते हायएस्ट रेकॉर्ड आहे. पहिल्या विकेटच्या पार्टनरशिप करिता नाबाद आबाद बिनबाद 47 धावांची सलामी. काय बरसलेत. कौतुक जेवढं सुमेशचं आहे ना तेवढंच निखिलचं व्हायला पाहिजे. कारण ज्या वेळेस तो स्ट्राईकला गेला त्यावेळेस त्यानं सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. आपल्या साथीदाराला स्ट्राईकवर कसं आणता येईल हे त्यानं ओळखलं आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याने केला. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना DN आर्मी साखळेवाडी. शिवतेज मांजुर्णेला यावेळेस मात्र प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि त्याकरिता एक्सपिरियन्स कॉल केलाय कर्णधारानं. संतोष रणपिसे अर्थातच संतोष शिंदे अर्थातच टीना याला गोलंदाजी मार्क वरती बोलवलंय. वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या षटकामध्ये चलो बच्चो बाहेर चलो. संतोष शिंदे गोलंदाजी मार्कवरती त्याच्या विपक्षामध्ये. देखील सकपा स्ट्रायकर यांकडे. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न अधिक बाहेर चाललाय का जरूर प्रश्न विचारला गेला, परंतु सागर मोहिते यांनी सकारात्मक मान डोलावली. इट्स अ लीगल बॉल आणि या पहिल्या निर्धाव चेंडून सुटकेचा निश्वास टाकलाय मांजुर्णेच्या कर्णधारानं. पहिला डॉट बॉल येत असताना या तिसऱ्या षटकातील पाहायला मिळतोय. धावफलकावरती 47 धावा असताना अखेर जवळजवळ 13वा चेंडू निर्धाव आला. पहिल्या 12 बॉल मध्ये 47 धावा आल्या होत्या. बॅटिंग करतोय DN आर्मी साखेवाडी. यावेळेचा बॉल नजर लागली, जास्त बाहेर हाताळला टीनानं. नो बॉल पुन्हा एकदा कॉल केलाय. या नो बॉलनं अतिरिक्त धाव तर वाढली, त्यासोबतच फलंदाजाला मुक्त फटका खेळण्याची संधी आली आहे. आज मात्र DN आर्मीचं नशीब आहे ना ते मला वाटते अगदी फळफळलंय. मला वाटते सध्या जाऊयात त्या विषयाकडे देखील. पुन्हा एकदा संतोष. फ्री हिटचा बॉल, लोअर फुल टॉस. यावेळेस मात्र कन्वर्ट केला. एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक होता, तो करतोय चूक. चेंडू चालला डीप मध्ये. वेगानं क्षेत्ररक्षक हर्ष. फेकी वेगानं, तेवढ्याच वेगानं धावा पूर्ण झाल्यात का? यस, डेफिनेटली झाल्यात. पंच नाही सांगतायत. नॉट आउट आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. सांघिक अर्धशतक धावफलकावरती लागतंय. 14 चेंडू मध्ये पहिलं सांघिक वेगवान आरके चषक 20-25 अर्धशतक जे पाहायला मिळतंय. जबरदस्त खेळ जो मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. DN आर्मीचा विचार केला तर मला वाटते सखेवाडीचा संघ काय जबरदस्त फलंदाजी करतोय. रंगात आलाय. आडव्या बॅटनं उडवला बाउंड्री लाईन के बाहेर, सीमारेषा पार. षटकार.
6 धावा धावपलकावरती वधारतायत. धावपलकावरती अब तक 56. क्या बात आहे. याला म्हणतात ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या. वाण नाही परंतु गुण लागला. सुमेश कडे बघता बघता ओ क्या बात आहे. काय फटका. तेवढाच चांगला पण व्हॉट अ कॅच. सुपर जबरदस्त इक्वल क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पहिला गडी गारद झालाय निखिल सकपाच्या रूपानं. पहिल्या विकेटचं पतन. निखिल गॉन. शॉर्ट फाईन लेग वरती जो छोटा खेळाडू आहे काय नाव आहे त्याचं. विराज. पहा त्याची उंची केवळ 3.5-4 फुटाचा तो विराज पाहायला मिळतोय. वय देखील खूप लहान आहे परंतु ज्या पद्धतीने त्यानं चेंडूवरती झडप घातली ना प्रेक्षको एकदा जोरदार टाळ्या विराज करता झाल्याच पाहिजेत. आपल्या पुढच्या क्रिकेटिंग आयुष्यामध्ये विराज याची शॉर्ट व्हिडिओ बनवेल सिद्धू आणि पाहतच राहील. एवढा सुरेख झेल टिपला शॉर्ट फाईन लेग मध्ये. सुपर जबरदस्त काम. आपण जर पाहिलं तर आमच्या कॅमेरामॅनने देखील कव्हर केलंय. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जर पाहिलात तर प्रोलिंक स्पोर्ट्स करिता अश्विन आणि त्याच्या साथीनं संजय आणि दीपेश हे 3 कॅमेरामन करतायत. त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. या टीमला लीड करतोय आमचा सिद्धू. यावेळेचा चेंडू निखिलच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन दिलंय. हर्ष रणपिसे चेंडू अडवून फेक करेल त्यावेळेस 1 धाव मात्र निखिलच मिळेल. धावपलकावरती एकदा वर्जित होते. 57. निखिल गेला आणि निखिल आला. निखिल सकपाळ गेला आणि निखिल साखळे मैदानाच्या आतमध्ये आलाय. परंतु जमेची बाब आहे डीएन आर्मी साखळेवाडी करिता की त्यांचा हुकुमाचा एक्का आज मात्र मैदानामध्ये रंग आणतोय. सुमेश महाडिक पुन्हा एकदा स्ट्रायकरकडे आडवा बॅटनं खेळण्याचा मनसुबा. अगोदर फटका खेळला टॉपेज वरच्या बाजूला गेलेला चेंडू गणेश रणपिसेनं टिपलाय झेल संपलाय. सुमेश महाडिकचा खेळ विकेटचं पतन. क्या बात आहे. गावस्कर एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा समीर गावस्कर यांच्याकडून ज्या छोट्या खेळाडूने झेल टिपला त्या विराज करिता 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद समीर. आणि विराज आपणास विनंती असेल की मॅच संपल्यानंतर आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचंय. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 57 धावा. टीनाच्या या षटकामध्ये पाहिलं ना तर 1 षटकार आला तरी सुद्धा केवळ 10 धावाच आल्या. 1 नो बॉल सुद्धा आला परंतु काय कमबॅक केलं. याला म्हणतात एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द लाईफ. आयुष्यामध्ये महत्वाचा गुरु कोण आहे तर अनुभव आहे. आणि तो अनुभव टीनाच्या जर पाहिलात तर खेळामध्ये आपल्याला दिसला आणि त्याचा फायदा त्याच्या संघाला झाला. गोलंदाजी मार्कवरची गोलंदाज शंतनू महाडिक. शंतनू महाडिक आयकॉन गोलंदाजी मार्क वरती आलेत. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये लोअर फुल टॉस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. जबरदस्त फटका निखिल साखळेच्या बॅटमधून सीमा पार आलाय षटकार. स्वागत केलंय या षटकारानं. निखिल साखळे दाखवून देतोय माझ्या अंगावरती मित्रा ही पिवळ्या रंगाची जर्सी आहे ना ती उगाच मला मिळालेली नाहीये. पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा मी मानकरी आहे आणि स्वागत आहे तुझा आर के चषक 2025 मध्ये हे दाखवत असताना शंतनू महाडिकला. यावेळेस वेग वाढवण्याचा प्रयत्न. दिशा भरकटली. डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू पंच कळवतात व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव धावपलकावरती वधारतीये. धावपलकावरती 64 धावा. 64 धावा आतापर्यंत धावपलकावरती. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना शंतनू महाडिक पहिला चेंडू षटकार तदनंतर वाईट. यावेळेस मात्र दिशा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय. दिशा बदलली परंतु दशा झाली गोलंदाजाची. पुन्हा एकदा फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर सीमा पार. दुसरा लगातारचा आर के षटकार. कारण ज्या लईमध्ये साखळेवाडीचे फलंदाजी करतायत ना ते भन्नाट वेग आपल्या अंगी घेऊन चालले आहेत. पुन्हा एकदा शंतनूचा हा चेंडू. अकुटप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न. फटका तर फसलाय. वेगाने क्षेत्ररक्षक चाललाय झेलच्या दिशेनं. झेल धरणीला दान. धावा मिळतील 2. दुहेरी धावेने धावपलक वधारते. धावपलक जाऊन पोहोचते ते अर्थातच 72 या आकड्यावरती.
पुनश्च एकदा शंतनू अकुटप्प्याचा हा बॉल जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न जास्त शफल झाले. ऑन द टोल्स फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु यावेळेस मात्र असफल. पहिला डॉट बॉल शंतनूच्या या षटकातला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत 72. ओहो काय फटका खेळलाय. घुटना टेक सिक्सर देख मेरे दोस्त. आर के षटकार. काय बरसलेत मैदानाच्या आतमध्ये निखिल साखळे. नावामध्ये दमखम आहे मित्रांनो. निखिल एकनाथ साखळे या खेळाडूच्या वडिलांनी देखील 90च्या दशकातील साखेवाडीचं क्रिकेट गाजवून सोडलंय आणि मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये हे निखिल साखळेने दाखवून दिलंय मित्रांनो. जबरदस्त फटकेबाजी या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचते 78 या आकड्यावरती. शंतनुक महाडिक सारख्या ऑल इंडिया आयकॉन वरती मात्र जबरदस्त हल्ला चढवलाय निखिल साखळेनं. पुनश्च एकदा तो सज्ज झालाय स्ट्रायकर एनकडे. पुढे सरसावत करण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये चाललाय. भरत रणपिसे चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी 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 होईल. लेट रिॲक्ट झाले परंतु नशिबानं साथ दिली. सुजल बचावलाय. 2 धावांनी धावफलक. इथं मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटक 20च्या सरासरीनं 80 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं जातंय. चला पुढच्या टॉस कडे जाऊयात ज्या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना संदीपजी पार्टे टिटवे आणि त्यांच्या विपक्षामध्ये रुद्रांश 11 निजामपूर. चला दोन्ही कर्णधारांनी सज्ज राहायचंय. या एका षटकानंतर संदीप पार्टेंना आपण जॉईन व्हायचंय. ऐंशी धावा धावफलकावरती 20ची सरासरी आतापर्यंत राखली आहे डीएन आर्मी साखळवाडी टीमनं. इथून निखिलच्या बरोबरीनं त्याचा भाऊ सुजल काय करतोय ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. स्टीवा मार्कवाची जोडी आपण जर पाहिलं तर फलंदाजी करते स्ट्रायकरकडे. यावेळेस मात्र सुजल एकनाथ साखळे. शेवटचा अखेरचा या षटकाचा खेळ गोलंदाजी मार्कवरती. एक्सपिरियन्स पुन्हा एकदा कॉल केलाय संतोष शिंदे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू संतोषचा कट करण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेऊन शॉर्ट बॅकफुट पॉइंटला अडवला जाईल. तदवर एक धाव. सुजलनं चांगलं काम केलं की आपल्या दादाला स्ट्रायकरकडे आणलं. धावफलकावरती एकेरी धाव वधारती आहे. धावफलक जाऊन पोहोचते ते अर्थातच 81 या आकड्यावरती. आतापर्यंत जर पाहिलात ना तर या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीनं सहकार्य राहिलंय आमच्या या स्थानिक खेळाडूंचं देखील. पुनश्च एकदा संतोषचा हा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेऊन चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये. दन 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 सीमा पार. आर के चौकार. पंच्याऐंशी धावा आल्यात. चेंडूंचा खेळ विचारात घेता तर शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 85 झाल्यात. 3 मध्ये 15 आल्या तर 100 होतील. 3 मध्ये 5-6 आल्या तर जवळजवळ 90-92 होतील. परंतु काय नियतीच्या मनामध्ये. ओ काय फटका खेळलाय. हेलिकॉप्टर उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल साखळेच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. आर के षटकार. काय बरसलेत साखळेवाडीचे हे युवा खेळाडू. सुपर पीस ऑफ बॅटिंग पाहायला मिळते. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. संतोष शिंदेच्या या खोलवर टप्प्याच्या चेंडूचं प्रत्युत्तर अप्रतिम दिलं परंतु विसरून चालणार नाही. दुसऱ्या बाजूला गणेश रणपिसे आहे. समीर पाकड आहे. संतोष स्वतः आहे. त्यामुळे या धावा देखील किती होतील आणि किती कमी पडतील ते देखील काही सांगता येत नाही. क्रिकेटचा खेळ आहे. कुठलीही धावसंख्या ही मोठी म्हणली गेलेली नाही आहे. कुठलीही धावसंख्या ही डिफेंडेबल म्हणली गेलेली नाही आहे. त्यामुळे काय होणार आहे हे देखील सेकंड इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा डेड बॉल कॉल केलाय पंचांनी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्येचा डोंगर 91 धावा. सुमेश बरसला 38 धावसंख्या करून आणि निखिलचा विचार केला तर तो आहे 31 वरती. जास्त वेग वाढवण्याचा प्रयत्न. भन्नाट वेगानं चेंडू जर पाहिला तर बॅट वरती आदळला. तदनंतर स्टंपावरती आदळला. पंचांनी यावेळेस काय खूण दाखवली आहे. रिव्ह्यू कॉल केलाय. तिसरे पंच
मंगेश उतेकर आम्हाला लगेच जॉईन झालेत बीमर साठी. नो या नियमावलीमधील नियम क्रमांक 2, गोलंदाजानं जर फलंदाजाच्या शरीराच्या दिशेनं म्हणजे शरीर भेदक मारा केला ओव्हर दी वेस्ट साइड कमरेच्या वरती जर चेंडू हाताळला डिरेक्टली तर तो नो बॉल घोषित केला जातो. मंगेश उतेकर निहाळतील. येस इट इज नो बॉल. नो बॉल. नो बरोबर धावा मिळाल्या 2. धावफलक झालं सांघिकरित्या 94. या स्पर्धेतलं पहिलं सांघिक शतक पाहायला मिळणार का? अधिक वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये संतोष शिंदेनं चेंडू फुलटॉस हाताळला. फुलटॉस हाताळत असताना तो कमरेच्या वरती गेला. पंचांनी नो कॉल केला आणि 2 धावा निखिलच्या खात्यामध्ये मिळाल्यात. धावफलक जर पाहिलं 94 वरती. शेवटच्या अजूनही जर पाहिला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निखिल साखळे पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा फटका ऑन साइड वरती इंटू द गॅप चेंडू चाललाय वेगानं. 1 बाउल सीमा पार. RK चौकार. एक चेंडू आणि सांघिक शतकाकरिता 2 धावा. या स्पर्धेतलं पहिलं सांघिक शतक होणार का? शतक लगावलं गेलं तदनंतर ते डिफेंड झालं तर ते महत्वाचं आहे कारण समोर देखील फलंदाज तेवढ्या ताकदीचे आहेत. अकुटप्प्याचा बॉल उंच उडवलाय. क्षेत्ररक्षक शंतनू माडूक झेलच्या दिशेनं चाललाय रवाना. टिपला जाईल. झेल संपलाय. निखिल साखळेचा खेळ. मित्रांनो निखिलची ही जबरदस्त आतषबाजी पारी आवडली असेल. एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वैयक्तिक 13 चेंडू 39 धावांची धमाकेदार खेळी. 300च्या स्ट्राईक रेटनं जवळजवळ 39 धावा त्यानं बनवल्या. काय खेळ त्यानं केलाय आपल्या बॅटमधून. 98 झाल्या जिंकण्याकरिता. 99 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरेल शिवतेज मांजुर्णे संघ. चला कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आम्हाला जॉईन होतील सह्याद्रीचा बुलंद आवाज संदीपजी पार्टे. हॅलो थँक्यू दीपेश. मी या ठिकाणी विनंती करेल यानंतर होणारा सामना म्हणजे रुद्रांश 11 निजामपूर वर्सेस टिटवे या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना सुरू असताना या ठिकाणी अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट दिलेली आहे. त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. आमचे गोविंद मोरे असतील यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा हमारे बीच यहाँ पर मौजूद भावेश भाई पटेल जी को मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा कि आप पोडियम पर आ जाइए. भावेश भाई पटेल मैं आपको रिक्वेस्ट करना चाहूँगा. आप निमंत्रण देता हूँ. निजामपूर वर्सेस टिटवे. निजामपूर संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. आमचे जुने सहकारी रामदास वाडकर यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. हाँ ट्रॉफी हमारे बीच यहाँ पर मौजूद रहे भावेश भाई पटेल जी का यहाँ पर एक स्वागत किया जा रहा है RK स्पोर्ट द्वारा. गए साल भी हमारे बीच मौजूद है. इस साल भी हमारे साथ यहाँ पर मौजूद है. मैं विलास अंबिके यांना विनंती करेल कि हमारे बीच मौजूद भावेश भाई पटेल जी को यहाँ पर सम्मान चिन्ह देते हुए उनका सम्मान करें. थैंक यू वेरी मच. आप यहाँ पर आए इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई. हाँ एक मिनट भावेश भाई 1 मिनट टॉस करना है. निजामपूर रुद्रांश 11 निजामपूर वर्सेस टिटवे दोन्ही संघ नाणेफेकाचा कोल या ठिकाणी केला जात आहे. सन्माननीय भावेश भाई पटेल जी यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना अटीतटीची लढत म्हणावी लागेल. ज्या कडाप्या संघाचा निजामपूर विभागामध्ये दबदबा त्या कडाप्या संघाला या ठिकाणी पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला टिटवे संघ रुद्रांश 11 निजामपूर दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच भावेश भाई.
आप हमसे जुडे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जाऊया थेट मैदानाकडे. सामना सुरू आहे आणि समालोचक कक्षामध्ये वाट पाहत आहेत ते म्हणजे आमचे मित्र दीपेश माने सर. धन्यवाद संदीपजी. टॉस झालाय सेकंड मॅचचा. सेकंड राऊंड मधील दुसऱ्या फेरीचा सामना तो देखील आपण अनुभवणार आहोत. चला जाऊया चालू मॅच कडे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. संदीपजी एक बाब आवर्जून मी इथे उल्लेख करेल. जेवढे आपले गावहून आलेले लोक असतील, सुरत स्थित आपले मराठी बंधू असतील, त्यांच्याबरोबरच येथील स्थानिक लोकांचं देखील मला कौतुक करावं असं वाटतं. आप अगर मैदान के चारों तरफ देखोगे ना तो ये इस्लामिया जिमखाना के जो यहाँ के लोकल सपोर्टर्स है वो भी यहाँ पर हमें बहुत ज़्यादा मात्रा में, पर्याप्त मात्रा में सहयोग करते हुए दिखाई दे रहे हैं और उसके लिए मैं तहे दिल से सबका शुक्रिया अदा गुजारूंगा. यहाँ पर आप आए हैं आर के चषक 2025 के लिए. आपका मनपूर्वक स्वागत है. चला मॅच कडे. ज्या ठिकाणी 99 धावांचा पाठलाग करण्याकरिता गणेश रणपिसे स्ट्रायकरांकडे, नॉन स्ट्रायकरांकडे संतोष शिंदे. पहिला चेंडू निखिलचा आडव्या बॅटला उडवला ऑन साइड वरती. हवेमध्ये चेंडू वेगानं क्षेत्ररक्षक. ओ काय एफर्ट जबरदस्त. आज सुरतच्या कमन ढोकल्याने साखळेवाडीच्या या खेळाडूंना वेगळीच ताकद दिली आहे. झोकून देतात मैदानाच्या आतमध्ये स्वतःला. सकाळी मी ट्रेन मध्ये ती प्रतीकची कॅच बघितली. कॅच नव्हती तर ती मॅच होती संपूर्ण प्रतीकच्या हातामध्ये, जो त्याने झेल टिपला होता सकाळी लॉंग ऑनला. जबरदस्त क्षेत्ररक्षण आता निखिलचं देखील पाहायला मिळत आहे. संतोष शिंदे स्ट्रायकर एंडकडे पहिला चेंडू फेस करेल. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न पायावरती आदळला. बॅटन पॅड मधील हा चेंडू पहिल्यांदा बॅटवरती आदळला. सनी सर सांगतायत त्यामुळे बचावलाय तो फलंदाज संतोष शिंदे. निर्धाव चेंडू. पहिला डॉट बॉल गणला जातोय धावफलकावरती. यंग ब्रिगेड साखळेवाडी मैदानाच्या आतमध्ये डीएन आर्मी या नावानाचं मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ. यष्ट्यांच्या मागे आयकॉन सुमेश महाडिक. डीप मध्ये लॉंग ऑन वरती सुजल साखळे. डीप वाईडिश मिड विकेटला जर पाहिला तर निखिल सकपाळ आहे. शॉर्ट मिड विकेट वरती प्रतीक उतेकर आहे. फाईन लेग थर्ड मॅन कव्हर पॉइंट बॅकवर्ड पॉइंट 30 या सर्कलच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस बॅट वरती. यावेळेस मात्र खाली राहिला चेंडू. आणखी एक डॉट बॉल. क्या बात आहे. काय गोलंदाजी आहे. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवतोय साखळेवाडीचा संघ. परंतु संतोष शिंदेला देखील कमी लेखून चालणार नाही मित्रांनो. त्याची जी ताकद आहे, त्याची जी क्षमता आहे आणि त्याचे क्रिकेटचे जे कौशल्य आहेत ते अद्वितीय आहेत. त्यामुळं त्याच्याकडे ते देखील नजरात तेवढ्याच लागून राहिल्यात संपूर्ण मांजुर्णेकरांच्या आणि प्रेक्षकांच्या देखील. आणखीन एक लोअर फुल टॉस. यावेळेस मात्र बॅटच्या टो एंडकडे लागल्यानंतर चाललाय लॉंग ऑन कडे. सुजल साखळे चेंडू अडवेल. तदवर घेतली गेली. एक धाव धावफलकाला वधारणी देईल. गणेश रणपिसे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे धावफलकावरती. बिनबाद 2. मिड ऑफ वरती नयन अवघडे. यावेळेस सतीश साखळेला कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट वरती एक खेळाडू आहे. कव्हर वरती एक खेळाडू आहे. गणेश रणपिसे पुन्हा एकदा. यावेळेस शफल झाल्यानंतर चेंडू जास्त बाहेर हाताळला. पंच कळवतात व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारती. या धावफलक जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. अशा एकेरी दुहेरी धावेने तेवढासा मला फरक पडणार नाहीये हे सांगतोय निखिल साखळे. कारण त्यानं देखील चांगली धावसंख्या उभारली आहे. 13 चेंडूमध्ये 39 धावा त्यानं देखील केल्यात फलंदाजी करत असताना. यावेळेस मात्र गणेश रणपिसे काय मनसुबा ठेवतोय मनामध्ये ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. ओपन स्टान्सनं खेळत असताना आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जास्त सफल झाले. उजव्या एसटीच्या जास्त बाहेर आले त्यामुळं वाईटचा कॉल येताना पाहायला मिळालेला नाहीये. धावफलकावरती जर पाहिला तर डॉट बॉल गणला जातोय. एकेरी धावेनं सुरुवात झाली या डावाची. तशीच सुरुवात जर पाहिलं तर एकेरी धावेनं साखळेवाडीने केली होती, परंतु त्यानंतर सुमेश जो बरसला अगदी वाहून गेला मांजुर्ण्याचा संघ. निखिल साखळे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक जबरदस्त हाताळत असताना इथं मात्र पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा जास्त बाहेर हाताळला. पंच सांगतायत वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव आणखी एकदा गणली जाते धावफलकावरती. वाचण्याचा प्रयत्न केला जातो वारंवार. फलंदाजाला चुका करण्यावरती इथं दडपण आणलं जाते की जर फटके खेळायचे असतील तर उजव्या एसटीच्या बाहेरून खेळावे लागतील. हे मात्र स्पष्ट आमंत्रण दिलं जाते निखिल साखळेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जर पाहिलं तर निखिल लोअर फुल टॉस चांगला कन्वर्ट केला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. गणेशच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावांनी षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात. त्यामुळे 99 धावांचा पाठलाग करतोय.
99 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थातच शिवतेज मांजुर्णेचा संघ. आताही इथून जर पाहिला तर प्रतिषटक अजूनही जवळजवळ 23 ची सरासरी गाठायची आहे. अजूनही 91 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 91 धावा बनवायच्या आहेत फलंदाजी करताना. सगळे विक्रम मोडीत काढावे लागणार आहेत. संतोष शिंदेच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा एक विक्रम आहे, परंतु तो देखील याला मोडीत काढून कमीत कमी 7 ते 8 षटकार लागावे लागणार आहेत. आणि क्रिकेटमध्ये होतं हे, क्रिकेटमध्ये कोणतेही विक्रम जे असतात ते मोडण्याकरिताच रचले जातात. आणि आरकेने देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये विक्रम रचला आणि तो पुढच्या स्पर्धेमध्ये मोडला. ही आरके चषकाची देखील ख्याती आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. नियोजनातले वेगवेगळे विक्रम या सुरत शहरामध्ये मोडीत काढण्याचं एक भलं मोठं काम हे सहजरित्या आरके चषकाचे उद्गाते रुपेशजी कोंडेकर आणि संपूर्ण आरके चषकाचे आमचे आयोजनकर्ते यांनी केला आहे. सुमेश माडिकचा पहिला चेंडू वडवा बॅटनं ऑन साइड वरती खेळण्याचा मनसुबा. लॉंगॉनला चेंडू चाललाय सुजल साखळेकडे. तदवर घेतली गेली एक धाव. क्रिस एक्सचेंज केल्यात दोन्ही बॅटर्सने. एकेरी धावेने धावफलक वधारते, धावफलक पोहोचते 9 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षण फैलावलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर गणेश करिता एक खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे एक तैनात केलाय. वाईडिश मिड विकेट वरती निखिल आहे. स्क्वेअर लेग वरती एक खेळाडू डीप मध्ये आहे, एक खेळाडू लॉंग ऑन वरती. 4 खेळाडू ऑन साइडला पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईन्स. केवळ एक खेळाडू प्रतीक उतेकरच्या रूपानं ऑफ साइड वरती आहे. ज्या प्रतीकनं अप्रतिम झेल टिपला होता पहिल्या सामन्यामध्ये ललित वाडकरचा आणि तिथून पूर्णपणे सामना फिरला आणि साखळेवाडी इन झाली, मॅच मध्ये इन झाली आणि विन देखील झाली. पुनश्च एकदा सुमेश महाडिक गोलंदाजी मार्क वरती. यावेळेचा चेंडू गती परिवर्तन करून टाकला होता. गणेशनं नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, वाह जबरदस्त फिल्डिंग मित्रा. सुपर पीस ऑफ फिल्डिंग. आज साखळेवाडीकर ठरून आले आहेत. कालच्या दिवसामध्ये ज्या चुका झाल्या त्या विसरून आज पुढे चालायचं आहे. आरके चषकाच्या या पात्रता फेरीकडे वळत असताना जर आपल्याला कामगिरीमध्ये छातीला माती लागली तरी हरकत नाहीये, हे सांगतोय प्रत्येक साखळेवाडीकर. यावेळेस संतोषनं उडवला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तो बनेल दर्शक. दर्शक झाले दिवाने. सीमा पार षटकार. षटकारानं धावफलक वधारलं जाते, धावफलक पोहोचलं जाते 16 या आकड्यावरती. यावेळेचा खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा चेंडू अडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर जाता जाता. आज धावा वाचवायच्या आहेत. या 98 धावांचं टार्गेटला 198 पर्यंत पोहोचवायचं आपल्या फिल्डिंग मधून हे दाखवून देत आहेत प्रत्येक साखळेवाडीचे खेळाडू. जबरदस्त क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 3 धावा वाचवल्या सुजलनं. धावफलकावरती केवळ 1 धाव वाढतीये. धावफलकावरती 17 धावा. सुमेश महाडिक अकुटप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन जाब करण्याचा प्रयत्न. फटका फसला. निखिल साखळे झेलच्या खाली सेटअप करतोय. विकेटचं पतन. बडी मछली जाल में. गणेश रणपिसे बॅक टू पवेलियन. सतरा धावसंख्येवरती खतरा यावेळेस मात्र पाहायला मिळाला तो फलंदाजी करणाऱ्या मंजुर्णे संघाला. फलंदाज क्रमांक 1 तंबूच्या आसऱ्याला होत असताना 99 धावांच्या भल्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करतोय. गोलंदाजीमध्ये ज्या काही थोड्याशा चुका झाल्या त्या कारणास्तव मात्र मोठ्या टार्गेटला चेस करत असताना पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. धावफलकावरती 17 धावा असताना हर्ष बाळकृष्ण रणपिसे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता येतोय. चला थोडंसं घाई करूयात मित्रांनो, पटापट खेळूयात, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये शहरामध्ये भलेही नाईटच्या टुर्नामेंटचा आपण आस्वाद घेतोय परंतु टाइम लिमिट आणि साऊंड लिमिट इकडे असतात, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी देखील विचारात घ्याव्या लागतील. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर पुन्हा एकदा लँड झाला निखिलच्या मिठीमध्ये. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. हर्ष आला, हर्ष गेला. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाज बाद करत असताना सुमेश महाडिक. आता इथे मैदानाच्या आतमध्ये ना प्रबळ दावेदारीसाठी एक शर्यत लागली सुमेश आणि निखिलच्या दरम्यान. प्लेयर ऑफ द मॅच कोणाला द्यावा, कारण एकाने फलंदाजी करताना 38 केल्या, दुसऱ्याने 39 केल्या. एकाने चांगलं षटक टाकलं तर दुसऱ्याने 2 विकेट्स घेतल्या.
काय चाललंय एकत्रितरित्या जबरदस्त सांघिक खेळ मैदानाच्या आतमध्ये साखळेवाडी संघाचा आज आयकॉन समीर पाकड मैदानाच्या आतमध्ये येतोय. निखिल वैयक्तिक दुसऱ्या सांघिक तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस मात्र संतोष रणपिसेच्या विपक्षामध्ये. आता चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि आमचे स्कोरर मला सांगतील धावा शिल्लक आहेत 18 चेंडूंमध्ये बनवाव्या लागतील 82 धावा इथून 18 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. 18 चेंडू 82 धावा 18 चेंडू बरसावं लागेल, अक्षरशः बरसावं लागेल अर्थातच संतोष शिंदे यांना. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न लगातारचा तिसरा मोहरा गारद केलाय, झेल टिपलाय सुजलनं. आणखी एका विकेटचं पतन. निखिल साखळेनं आपल्या पहिल्या चेंडूवरती मोठा बळी मिळवलाय. संतोष शिंदेला यावेळेस मात्र मोठी खेळी साकारता आलेली नाहीये, तो माघारी परततोय. आता मात्र केवळ औपचारिकतेकडे वळतोय सामना, कारण चेंडू शिल्लक राहिले 17 आणि 82 धावा बनवायचे आहेत. शंतनू महाडिक आले आहेत फलंदाजी करण्याकरिता. आज आयकॉन म्हणून वर्णी लागली या टीम मध्ये, परंतु गोलंदाजी तेवढीशी चांगली राहिली नाहीये. चला थोडंसं वेगानं खेळूयात मित्रांनो. फलंदाजीमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत तेवढीशी वरचढ कामगिरी पाहायला मिळाली नाहीये. वरचढ ठरले ते गोलंदाज. फलंदाजी करताना भलं मोठं टार्गेट सेट केलं आणि त्याचा फायदा गोलंदाजांनी लगेचच उचलला. चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये केली निखिल साखळेने. पुनश्च एकदा निखिल. लोअर फुल टॉस यावेळेस अलॉंग विथ द कार्पेट चाललाय. लॉंग ऑन कडे प्रतीक उत्तेकर होते तिकडे. चेंडू अडवतील तदवर केवळ एक धाव शंतनूला मिळेल, एक धाव मांजरुणेच्या संघाला मिळेल. आता मात्र कोंडी फोडली आहे, 18 वरती धावफलक गेलं. लगातार 17 धावसंख्येवरती 3 फलंदाज माघारी परतले. सुरुवातीला जर पाहिलात तर येस सांघिक हॅट्रिक जी मिळवली गेले आमचे नितेश नाचरे मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत जोडले आहेत. त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण आरके स्पर्धा आणि स्कोरिंग करिता नितेश नाचरे हे समीकरण दरवर्षी आपण पाहिलंय, तेच आपल्याला पाहायला मिळते. समीर पाकड करिता यावेळेस मात्र राऊंड दी विकेट आली आहेत. हा चेंडू मागच्या बाजूने दरवाजा उघडा दाखवला, परंतु तेवढासा फायदा उचलता आला नाहीये निखिलला. थोडंसं स्मित हास्य केलं निखिलने देखील, कारण जर पाहिलं तर जास्त शफल झाले. अगोदर डाव्या यष्टीकडे आले, मागून यष्टीचित करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु थोडीशी दिशा भरकटली. बाहेर जाणारा हा चेंडू वाईट कॉल केला पंचांनी. अतिरिक्त एका धावेने धावफलकावरती धावा जर पाहिला तर 19 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 99 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थातच शिवतेज मांजरुणेचा संघ. लोअर फुल टॉस यावेळेस मात्र बॅटच्या वरच्या बाजूकडे येतोय. स्टिकर वरती चेंडू आदळला. स्क्वेअर लेग वरती सतीश होते, चेंडू अडवतील तदवर केवळ एक धाव. आता मात्र कोणती घाई नाहीये आणि कोणत्याही प्रकारची यावेळेस मात्र दडपणाची बाब साखळेवाडीच्या खेळाडूंवरती पाहायला मिळत नाही, कारण केवळ औपचारिकतेकडे वळतोय हा खेळ हे त्यांनी देखील ओळखलंय. परंतु काय जबरदस्त खेळ पहिल्या सामन्यामध्ये शिवतेज मांजरुणे देखील दाखवला होता. यावेळेस फिंगर रोल केले. लगातारच्या या षटकातील गडी बाद होण्याच्या क्रमाकडे पुन्हा एकदा वाटचाल केली निखिलनं. परतावं लागेल शंतनू महाडिकला. आणखी एका विकेटचं पतन. निखिलला आणखीन एक गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. विकेट क्रमांक जर पाहिला तर 4 तंबूच्या आसऱ्याला नवीन फलंदाज मैदानामध्ये संतोष रणपिसे आलेत फलंदाजी करण्याकरिता. उजव्या हाताने फलंदाजी करण्याकरिता संतोष मैदानामध्ये सज्ज होतील. आता मात्र थोडासा शांत खेळ पाहायला मिळतोय. शांत ठेवलं फलंदाजांना, गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. यावेळेचा बॉल खोलवर टप्प्यामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये तन मन धन आत्मसमर्पण. वाह, जबरदस्त फिल्डिंग.
अशीच फिल्डिंग सुपर ओव्हर मध्ये केली होती पहिल्या बॉलवरती प्रवीण भोसलेच्या विपक्षामध्ये. अशाच पद्धतीने वेगवान फटका अडवला होता आणि वारंवार तीच कामगिरी यावेळेस मात्र रिपीट अँड रिपीट अगेन असं पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये साखळेवाडीच्या संघाकडून. आज मात्र संपूर्ण समर्पण करत असताना सगळे खेळाडू पाहायला मिळतात, समर्पित झालेत या खेळाला आणि निमित्त आहे आर के चषक 20-25चं. पुन्हा एकदा निखिल सज्ज होईल, यावेळेस मात्र संतोष रणपिसेकरिता. टप्प्याचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर चाललाय चेंडू, कळवतात पंच. व्हाईट बॉल, अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारतीये, धावफलक जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. आज दिवसभरामध्ये तुम्हाला खूप मोठमोठे खेळाडू पाहायला मिळणार आहेत, आमच्या ग्रामीणचे संघ देखील पाहायला मिळणार आहेत, तेवढेच दादा आयकॉन देखील पाहायला मिळणार आहेत. क्रिकेटचे एक नवं वलय या आर के चषकानं निर्माण केले या सुरत शहरामध्ये. षटक समाप्तीची खूण दाखवली आहे पंच सनी सरांनी. 3 षटकांची समाप्ती, धावफलकावरती धावा झाल्या 21. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि मला वाटते धावा बनवायच्या त्या 78. 12 बॉल 78 धावा बनवायच्या आहेत. तब्बल जर पाहिलात ना तर सरासरी आता खूप पुढे निघून गेली आहे, जवळजवळ 39 ची सरासरी 2 षटकांमध्ये गाठायची आहे. म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेतील अवघड काम आता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. आयकॉन गोलंदाज, मला वाटते भूषण आलेत गोलंदाजी मार्क वरती. नवी मुंबई ऐरोलीतील हा खेळाडू मगाच्या सामन्याला आठवा, पहिल्या सामन्याला जिथं 11 धावा डिपेंड करायच्या होत्या, एक षटकार आला, एक चौकार पण आला, तरी देखील त्या धावा डिपेंड केल्या भूषणनं. आपला अनुभव पणाला लावला. शेवटच्या 1 बॉलवरती 1 धाव असताना ज्या पद्धतीने चेंडू फिरवला आणि सामना वाचवला आपल्या संघाकरिता, तो भूषण आलाय. आता त्याच्याकडे खूप धावा आहेत, जवळजवळ 39 धावा त्याच्या षटकामध्ये आहेत. 12 बॉल आणि धावा बनवायच्या त्या 78. समीर पाकड विपक्षात भूषण. पहिला बॉल आखू टप्प्याचा पडल्यानंतर खाली राहिला, यष्टनच्या मागे चांगलं काम, शॉट थर्डमॅन वरती. आज मैदानाच्या चौफेर तुम्ही नजर टाकलीत ना, तुम्हाला निखिल निखिल निखिलच पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये निखिल, गोलंदाजीमध्ये निखिल, क्षेत्ररक्षणामध्ये निखिल आणि केवळ निखिल आज वर चष्मा गाजवतोय साखळेवाडीच्या टीम करिता. भूषण पुन्हा एकदा सज्ज होतील. नवी मुंबई परिसरातील एक खेळाडू आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. धाव आली, परंतु मला वाटते क्या बात आहे, आज निखिलनं काय खाल्ले, जणू अंगामध्ये शक्ती संचारली आहे त्याच्या. एकेरी धाव धावफलकावरती वधारतीये, धावफलक 22 वरती जाऊन पोहोचते. 10 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 77. सामना दूर लोटलाय फलंदाजी करणाऱ्या शिवतेज मांजुर्णे संघाच्या बाजूनं. जवळजवळ 3ऱ्या फेरीकडे वाटचाल करतोय साखळेवाडीचा संघ. केवळ औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये. आता क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय उजव्या हाताच्या बॅटर करिता. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉट मिड विकेट, हे 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. उर्वरित सर्व खेळाडू पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनचं. यावेळेस वेगळ्या पद्धतीचा फटका, अगोदरच नजर वळवली, चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचले नाहीत. आडव्या बॅटनं जरूर खेळायचं होतं, परंतु लाईन पासून दूर राहिले. डॉट बॉल येतोय संतोष करिता. भूषणनं आपला एक्सपिरियन्स पणाला लावलाय. यावेळेस पहा, या चेंडूवरती गती कमी केली होती. पुन्हा एकदा भूषण. अकू टप्प्याचा बॉल, चेंडूच्या जवळ गेले, मग चेंडूला सोडलं. ना मुन्ना ना ऐसी गलती ना करना, हे सांगतायत सागर मोहिते सर. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉलची साखळी निर्माण केली आहे भूषण या गोलंदाजानं. लोअर फुल टॉस, फटका फसला. क्षेत्ररक्षक सुजल एकनाथ साखळे झेलच्या खाली, सहज साधा सोपा झेल धरणीला दान. एकेरी धाव धावफलकावरती वधारतीये, धावफलक जाऊन पोहोचते 23. एक्स्ट्रा एफर्ट लावण्याच्या प्रयत्नामध्ये झेल मात्र अगदी सहजरित्या धरणीला दान झाला. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. इथून मात्र अजूनही 76 धावांची गरज आहे. सर्वाधिक मोठा विजय या स्पर्धेतला सादर करण्याच्या प्रयत्नामध्ये साखळेवाडीचा संघ पाहायला मिळतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहेत, कारण डावखुऱ्या हाताचा समीर पाकड अजूनही मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो अर्थातच समीर. आडवा बॅटनं शॉट आमच्या चेंडू डीप मध्ये, प्रतीक उत्तेकरच्या मिठीमध्ये. समीर पाकडच्या खेळीला पूर्णविराम. आणखी एका विकेटचं पतन. समीर पाकड माघारी परतलाय. 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. एक्सपिरियन्स भरत रणपिसे मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. भरत रणपिसे म्हटलं की क्षेत्ररक्षण हा त्यांचा हातखंडा राहिलाय. चांगली फिल्डिंग आणि जबरदस्त कॅच पकडण्याची त्यांची क्षमता.
आणि त्याकरिता अजूनही त्यांची जागा आहे ती मांजरोणे संघामध्ये अबाधित आहे. सुजल एकनाथ साखळे गोलंदाजी मार्क वरती आले आहेत. आता पहा 6 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 76. 6 चेंडू 76 धावा म्हणजे 6 चेंडू मध्ये जवळजवळ 12 चेंडू सीमापार लगावले तरी सुद्धा मॅच आपल्या बाजूने करता येणार नाहीये. निर्धारित केवळ 6 चेंडू हाताळायचे आहेत. चला जरासं वेगाने खेळूया साखेवाडीकर, कारण अजूनही आपल्याला एक लॉट इथून पूर्ण करायचा आहे. त्यामुळे पटपट खेळूयात. संध्याकाळच्या सत्रामध्ये अधिक षटकांचे सामने सगळ्याच संघांना खेळायला मिळतील यासाठी प्रयत्नशील राहूयात. शेवटचं षटक सायकलींकडे संतोष रणपिसे. पहिला बॉल भन्नाट वेगानं शरीरभेदक मारा आखू टप्प्यावरती जोर पाहायला मिळाला. केवळ स्टिअर केलं, चेंडू उडाला जाईल, तदभर घेतली गेली, एक धाव. आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. परत रणपिसे आलेत फलंदाजी करिता. आपल्या फलंदाजीची जाणीव यावेळेस मात्र ते आपल्या संघाला करून देतील. वेलकम प्रफुल, स्वागत सुस्वागत शुभ स्वागत. जेपी स्पोर्टचे सर्वेसर्वा प्रफुलजी ठुले आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र आपलं मनपूर्वक स्वागत आहे RK 20-25 मध्ये. यावेळेसचा चेंडू वेगवान भन्नाट वेगानं अखू टप्प्याचा पहिला चेंडू, तदनंतर खोलवर टप्प्यावरती दुसरा चेंडू. गोलंदाजीतील तालबद्धता इथं मात्र सिद्ध करतोय तो अर्थात सुजल एकनाथ साखळे. आता पेच निर्माण केलाय दोन खेळाडूंनी. सामनावीरासाठी प्रबळ दावेदार कोण याच्याकरिता कोंडी केली आयोजकांची, मी म्हणेन अर्थातच निखिल आणि सुमेशनं. ओ वेगवान चेंडू इन स्विंगर पडल्यानंतर आतमध्ये आला. आणखी एक डॉट बॉल. पहा नशीब ज्या दिवशी तुमच्या सोबत असताना त्यावेळेस जिथं तुम्ही हात लावाल तिथं सोनं होतं अशी एक म्हण आहे आणि तेच पाहायला मिळते आज साखेवाडीच्या संघाकरिता. सकाळी अर्ली मॉर्निंग रिटर्न ट्रेनचा प्रवास मुंबईकडे होतोय काय असा प्रश्न निर्माण झाला होता साखेवाडीच्या टीम समोर. आणि तदनंतर जे परतले आहेत भन्नाट वेगानं ते मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. भरत रणपिसेचा ट्रेडमार्क शॉट सीमापार. RK षटकार. पुढच्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये माझा फलंदाजीचा क्रमांक सुधारू शकतो हे दाखवत आहेत भरत मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय लेकिन भरत आते आते बहुत देर हो गई है. धावपलकावरती 29 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत सुजलचे. लोअर फुल टॉस यावेळेस मात्र कन्वर्ट केल्या ऑनसाइड वरती. डीप स्क्वेअर लेग वरून खेळाडू येईल वेगानं, तदवर केवळ 1 धाव. आता मात्र एका चेंडूचा शेवटचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. सुजलच्या औपचारिकता बाकी आणि एक मोठा विजय जवळजवळ साजरा केलाय. तब्बल अजूनही 68 धावा एका चेंडूमध्ये पाहिजेत. या RK चषकाच्या ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वाधिक मोठा हा कदाचित विजय असावा. हेच मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ओ फटका जबरदस्त संतोषच्या बॅट मधून जाता जाता चुणूक दाखवली त्याने देखील. दुसरा षटकार विजयी होतोय जवळजवळ 54 धावांनी तो साखळेवाडीचा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. ओव्हर टू संदीप. थैंक यू वेरी मच दीपेश सर. अब हमारे बीच यहाँ पर मौजूद रहे RK स्पोर्ट के ऑनर रुपेश भाई के नेबर श्याम इनक्लू के सभी मेंबर्स यहाँ पर मौजूद है. मैं यहाँ पर पधारे हुए सम्मानीय अतिथि का मैं हृदयपूर्वक स्वागत करता हूँ. आप आए बाहर आई इस